असे कंटेनर तुम्ही हायवेवरती जात असताना कधी ना कधी पाहिलेच असतील. तर हेच कंटेनर विदेशात कसे निर्यात होतात आणि त्याला किती खर्च लागतो. जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आहे आपल्या 21 दिवसात बना इम्पोर्ट एक्सपोर्ट योद्धा या सिरीजचा भाग 10वा, ज्यामध्ये आपण बघणार आहोत की आपला मटेरियल कंटेनर मध्ये पॅक करून निर्यात करत असताना त्या प्रोसेस मध्ये जो काही खर्च लागतो किंवा वाहून नेण्यासाठी जो शिपिंग लाईनचा खर्च असतो त्याला फ्रेट म्हणलं जातं आणि ते किती नक्की लागतं हे तुम्ही स्वतः सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता किंवा सीएचे आणि फ्रेट फॉरवर्डरची मदत घेऊन सुद्धा या गोष्टी तुम्ही जाणून घेऊ शकता. तर 2 सिक्रेट टेक्निक मी तुम्हाला सांगतोय, आत्ताच या रीलला सेव्ह करा जेणेकरून तुम्हाला विसरायला नको. नंबर 1, तुम्हाला जर स्वतः फ्रेट कॅल्क्युलेट करायचं असेल तर कोगो पोर्ट नावाच्या वेबसाईट वरनं तुम्ही लाईव्ह फ्रेट कॅल्क्युलेट करू शकता. आणि नंबर 2, सिट्रेस फ्रेट. तर हे 2 पॉवरफुल टूल्स आहेत ज्यावरनं तुम्ही लाईव्ह फ्रेट कॅल्क्युलेट करू शकता. पुढील रील मध्ये आपण बघणार आहोत की माझा फळभाजी प्रोडक्ट असू द्या किंवा नॉन पेरिशेबल काहीही प्रोडक्ट असू द्या, तो एक्सपोर्ट करण्यासाठी कुठले कंटेनर्स आपण वापरले पाहिजे. आणि या सिरीजला जर मिस करायचं नसेल तर आत्ताच मला फॉलो करा आणि ही रील तुमच्या त्या मित्रासोबत शेअर करा ज्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये कंटेनर पाठवायचं पण फ्रेट कॅल्क्युलेशन जमत नाही.